तिकडे LPG गॅसचा फटका ठाण्यातल्या वागळे इस्टेट या आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या इंडस्ट्रियल इस्टेटला बसलाय। ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये एका इंडस्ट्रियल कंपनीत गॅस उपलब्ध नसल्यानं अनेक अडचणींचा सामना या कारखान्याला करावा लागतोय। याचा आढावा घेत इथले कर्मचारी आणि मालकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। एशिया खंडातील सर्वात मोठा हब म्हणजे वागळे इंडस्ट्री आहे, ज्याला एशियामध्ये सर्वात मोठा वागळे इंडस्ट्री मानतात। परंतु काही इंडस्ट्री जे आहेत ते बंद पडलेले आहे आणि काही इंडस्ट्री आताही चालू, परंतु याच एलपीजी तुटवड्यामुळे कुठेतरी आखाती देशातील युद्धामुळे, इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धामुळे एलपीजीचा तुटवडा जो आहे तो वागळे इंडस्ट्रीला देखील बसताना आपल्याला दिसून आहे। सध्या मी वागळे इंडस्ट्री येथील केमिकल इंडस्ट्री या ठिकाणी उपस्थित आपण पाहिलं तर याच इंडस्ट्रीमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात जॉब्स जे आहे ते बनवले जाते। जॉबच्या माध्यमातून जे आहे ते केमिकल वापरण्यासाठी हा जो जॉब्स आपण पाहतोय हा जॉब जो तो वापरण्यात येतो, परंतु कुठेतरी एलपीजीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासल्यामुळे हा संपूर्ण जो कटिंग पार्ट्स आहे तो थांबलेला आहे आणि त्यामुळे त्याचा फटका जो तो कुठेतरी इंडस्ट्रियल जे लोक आहेत त्यांना देखील बसलेला आहे। काही इंडस्ट्रियल लोक आहेत त्यांची बातचीत करणार आहोत। दादा, ज्या पद्धतीने वागळे इंडस्ट्री हा एशियातला सर्वात मोठा इंडस्ट्री मानतो, काही इंडस्ट्री बंद पडलेली आहे, काही इंडस्ट्री चालू आहे, त्यामुळे एलपीजी तुटवडा ज्यामुळे भासलेला आहे त्याचा त्रास तुम्हाला जाणू लागलाय? इंडस्ट्री अभी जो एग्जिस्टिंग इंडस्ट्री है, एलपीजी का जो प्रॉब्लम है वो लास्ट एक हफ्ते से है। इसके पहले एलपीजी का प्रॉब्लम नहीं था और ये जो तो एक हफ्ते से इंडस्ट्री बंद हो गया ऐसा एलपीजी की वजह से तो नहीं बोल सकता है, लेकिन एलपीजी की वजह से अभी हर एक चीज थोड़ा डिले होने का चालू हो गया है ना। और हम लोग जॉब बनाता है तो हमारा कटिंग गैस इज वन ऑफ द एसेंशियल फैक्टर। कटिंग गैस हमको चाहिए ही चाहिए, क्योंकि कटिंग गैस हमारे पास नहीं रहेगा तो हमारा आगे का प्रोसेस नहीं होगा, मशीनरी का प्रोसेस आगे नहीं बढ़ेगा। तो हमको जितना भी समझो एक हफ्ता हमको एलपीजी नहीं मिलेगा तो एक हफ्ता डिले, 2 हफ्ता नहीं मिलेगा तो 2 हफ्ता डिले, तो ऐसा ये डिले प्रोसेस चालू हो गया। हा सर, काय सांगाल ज्या पद्धतीने दोन देशामध्ये युद्ध सुरू आहे याच्यामुळे कुठेतरी एलपीजी तुटवडा भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये मोठा पण जाणू लागले, त्यामुळे कुठेतरी हे जे जॉब्स आहेत ते बनवण्यामध्ये मोठा अपयश जो आहे तो तुम्हाला बघायला भेटते या ठिकाणी, कारण कमर्शियल गॅस तुम्हाला भेटत नाही। बरोबर, सरांनी जे सांगितलं आता म्हणजे हा जो इफेक्ट आहे तो गेल्या आठवड्यापासूनच जाणवतो। म्हणजे कसं होतं, रॉ मटेरियल पडलेलं आहे पण कटिंग होऊ शकत नाही, कटिंग पुढची प्रोसेस होणार नाही, पुढची प्रोसेस ना म्हणजे आमचा एंड ऑफ जॉब निघणार नाही, असं सरांनी सांगितलं की डिले होणार, एक हफ्ता 2 हफ्ता, समजा नेक्स्ट वीक मध्ये अवेलेबल नाही राहिला 2 हफ्ते पुढे ढकलणार, बाकी काही नाही। सर, तुम्ही देखील कर्मचारी आहात, कशा पद्धतीने त्रास होतो या ठिकाणी? कारण 12 तास 15 तास तुम्ही देखील ड्युटी करतात, तरी सुद्धा ज्यावेळी अशा पद्धतीने कमर्शियल गॅस भेटत नाही त्यावेळी कितपत तुम्हाला असं वाटतं की जॉब जे आहे ते लवकर वेळेवर पूर्ण होणार नाही? जॉब पूर्ण वेळेवर व्हायलाच पाहिजे, कारण की पूर्ण जॉब लवकरात गेला पाहिजे। लवकरात लवकर गेला तरच आमची कंपनी, आता सर्वांनी सांगितले लिमिट मध्ये आमची जागा आहे, तोपर्यंत हे मोठे जॉब जात नाही तोपर्यंत आम्ही पुढचे जॉब पण बनवायला घेऊ शकत नाही। आणि ते MS जॉब आम्ही बनवतो त्याला कटिंग याच्यासाठी एलपीजी गॅसनेच कटिंग करावं लागतं, कारण की ते दुसरं काहीच करू शकत नाही आणि त्याच्यामुळे जॉब लेट होतात आणि आम्हाला पण काम करायला त्रास होतो, आम्हाला पण काम पुढे भेटत नाही आणि कधी असं झालं की मग घाई करावी लागते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम उभे राहतात। हा जो जॉब आहे तो आपण पाहतो केमिकल इंडस्ट्रीसाठी मोठ्या प्रमाणात यूज होतो, याच्यामध्ये आहे लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊन जे आहे ते मेडिसिन साठी याचा जो उपयोग केला जातो आणि त्याचमुळे कुठेतरी कमर्शियल गॅस नसल्यामुळे जो तो पार्ट्स आहे तो कटिंग करण्यामध्ये मोठा जो आहे या ठिकाणी त्रास जो आहे तो इंडस्ट्री लोकांना त्रास जो तो सहन करावा लागतो। त्यामुळे राज्य सरकार किंवा केंद्राच्या माध्यमातून कशा पद्धतीने जो कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे अख्ख्या देशामध्ये त्याला कशा पद्धतीने पूर्ण पदावर आणण्याचं काम केलं जाईल तेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। पुढे आणि शिक्षक रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।